आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेत। अतुलजी, आतापर्यंत 2 महिने झाले धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं होत होती। आज मात्र ज्यावेळेला फोटो समोर आले, जनतेत रोष आहे, अशा वेळेला धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जातोय। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असेल तर ती अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला पण जाईल आणि गेला पाहिजे। फक्त धनंजय मुंडेंनी हे फार लवकर करायला पाहिजे होतं। जेव्हा आरोप झाले, जेव्हा अजित पवार वारंवार म्हणतायत नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, तेव्हाच त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता होती। अतुलजी, मात्र धनंजय मुंडे जर नैतिकता दाखवत नव्हते, अशा वेळेला इतकं निर्घृण असं हे सगळं जे प्रकरण आहे, अशा वेळेला धनंजय मुंडेंचा राजीनामा सरकारनं घ्यायला पाहिजे होता, असं तुम्हाला नाही का वाटत? हे बघा, त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे धनंजय मुंडेंनी आणि ही चांगली गोष्ट। त्यांनी राजीनामा दिलाय आणि त्यांनी आता चौकशीला सामोरं जावं। अतुलजी, म्हणजे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे ते असं तुम्हीच मला सांगताय ना? नाही, राजीनामा देणार आहेत अशी बातमी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितलेलं आहे। मात्र अद्यापही धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही। म्हणून मी तुम्हाला विचारते की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय का? नाही, याची मला कल्पना नाहीये। त्यांनी दिला पाहिजे असं माझं मत आहे। बरं, अतुलजी, आतापर्यंत भाजपकडनं हे सांगितलं जात होतं की अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, कारण ते त्यांच्या पक्षाचे आहेत। मग आता ही जबाबदारी कोणाची, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची? बघा, पहिली गोष्ट, हे सगळं प्रकरण अनेकांनी धसास लावलं। त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस पण आहेत। जी, सभागृहात आपण पाहिलं असेल, गेल्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे दुसरे आमदार जे आहेत त्यांनी पण या विषयावर बोललेले आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे आणि ते देतील। जी, धन्यवाद अतुलजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्याशी बोलत होते। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे असं अतुल भातखळकर यांनी म्हटलेलं आहे।